काय 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 कुठे चाललीस तू? माझ्या घरी चालले. शनाया काय वेडेपणा आहे हा? वेडेपणा नाहीये हा. शनाया प्लीज माझ्या घरात ना अशी नको जाऊस ग. पुन्हा एकदा मी तुझी माफी मागते, पण शनाया प्लीज माझ्यासाठी, अविनाशसाठी, माझ्या घरातल्या सगळ्यांसाठी माझं हे घर सोडून नको जाऊस. हो शनैया, तू जाऊ नकोस ग. तू गेलीस ना तर आम्ही स्वतःला माफ नाही करू शकणार ग. शनाया, यापुढे अनु जरा जास्त काळजी घेईल तुझी. तिला चांगली समज मिळाली आता. ती पुन्हा नाही वागणार अगं तुझ्याशी असं. नाही वागणार ना अनु? बस कुठेही जाणार नाहीयेस तू. किमान जेके सर येईपर्यंत तरी आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही. प्लीज शनाया, मी जेके सरांना शब्द दिलाय की मी स्वतः तुझी काळजी घेईन. मला मान्य आहे की अनुकडून चूक झाली आहे, आम्हा सगळ्यांकडून चूक झाली असंही मी म्हणतो, पण या सगळ्याची एवढी मोठी शिक्षा आम्हाला देऊ नकोस. बाकी सगळ्यांचं सोडगं, माझी आई तुला म्हणते थांब. या घरातल्या प्रत्येकाची इच्छा आहे की तू इथे थांबावस. प्लीज प्लीज आमच्या विनंतीचा मान राख. प्लीज हे घर सोडून नको जाऊस. अविनाश, पण शब्द दिलाय मी. प्लीज. ठीक आहे. तुम्ही सगळे म्हणताय म्हणून थांबते मी. पण मला ना असं कोणावर ओझं बनून राहायचं नाहीये. स्पेशली तुमच्या संसारावर. तुम्ही दोघं माझे मित्र असाल तरी सुद्धा मला नाही यायचं कोणाच्या मध्ये. नाही शनैया, अगं तुझं ओझं मला का वाटेल? अगं तू तर माझ्या मुलीसारखी आहेस. ही अनु आहे ना, तिच्याकडे बघते मी, म्हणजे पुन्हा अशी चूक करणार नाही. काय रे अवी? अनु, तुला शेवटची वॉर्निंग आहे. शनायाच्या बाबतीत एकही चूक झाली तर मी तुला माफ करणार नाही. लक्षात ठेव. बरं, आता सगळं ठीक आहे ना? अवी जा, तिची बॅग तिच्या खोलीत नेऊन ठेव जा. हो. काय ग, आम्हाला काय गिळायला मिळणार आहे की नाही? होय, तयार आहे स्वयंपाक. हा ठीक आहे. शनैया चल चल जेवायला बस. चल ये. बहिणी, काहीही झालं तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुझी काहीही चूक नव्हती हे आम्हाला माहिती आहे. जेवण घेऊयात चला. माफी माग. तिच्या पायावर नाक घासून माफी मागायची आहे. इतकी कशी का तू खोटारडी? आणि काही केल्या ही घाणेरडी खोटं बोलण्याची सवय जात नाही.
ही तर सुरुवात आहे अनुप्रिया. पुढे जाऊन तर तुला खूप रडायचंय. इतकी रडशील की स्वतःहूनच तुझं हे घर आणि तुझा संसार सोडून जाशील. तुझी माणसं ज्यांच्यावर तू एवढं प्राऊड फील करतेस, ज्यांना तू तुझी ताकद समजतेस, तीच सगळी एक एक करून तुझ्यापासून तोडणार आहे मी. आणि सुरुवात करेन या घरातल्या तुझ्या कॉन्स्टंट सपोर्ट सिस्टम असलेल्या लाडक्या पिहू पासून. जी पिहू आता 24 तास आई आई करतीये, ती उद्या तुझं थोबाडी बघायला नकार देईल. बघच तू. ताई ताई तू का रडतीयस? काही नाही. अगं सांग ना, तू का रडतीयस? मला आईसाठी वाईट वाटतंय रे. बाबा कसं वागले आईशी, कसं बोलले तिला. वाईट तर मला पण वाटतं, पण ताई बाबा हे असं नेहमी करतात ना. नाही रे, नेहमी नाही वागत. बाबा बदलले होते, आईशी चांगलं वागायला लागले होते, बोलायला लागले होते. पण ती शनाया आल्यापासून बाबा परत तसेच वागायला लागले, तेही त्या तिसऱ्या बाईसमोर. बरोबर बोलतेस तू. बाबांनी तर शनाया आंटी समोर असं नाही वागलं पाहिजे. पण बाबांना कोण समजावणार. असेल ती शनाया JK सरांची बायको, पण म्हणून काय ती वाटेल तसं वागेल आणि आपण ते सहन करायचं. पण अगं तिने आपल्याला मदत केली आहे ना. म्हणून तर गप्प आहेत ना सगळे. पैशांसाठी तिला सहन करावं लागतंय. ऍक्च्युली आपल्यापेक्षा जास्त आईला सहन करावं लागतंय. आई दिवसभर तिला हवं नको ते बघते, तिच्यासाठी वाटेल ते करते. तुला माहितीये, त्या दिवशी तिचा हात दुखत होता म्हणून आईने स्वतःच्या हाताने तिच्या चपला काढून दिल्या. आणखी काय करायचं रे आईने. शांत. मी नाही शांत होणार. जोवर त्या शनायाचा नवरा तिला इथून घेऊन जात नाही, तोवर मी शांत बसणार नाही. काय स्वतःच आता तोंड फुगून उभी राहणार. मी जे काही केलं ते का केलं हे तुला माहितीये अनु. माहिती कळलंय मला, सगळं नीट कळलं. तिच्यामुळे तुम्हाला मोठं काम मिळालं, ते खूप चांगलं काम आहे. तिचा नवरा तुमचा बॉस आहे, तुम्हाला तिला नाराज करून चालणार नाही. त्यासाठी बायकोचा अपमान केला तरी चालेल. त्यासाठी तुमच्या बायकोला तिच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावलीत, अपमान केलात, बायकोवर अविश्वास दाखवलात. सगळं चालेल, सगळं कळलंय. आता फक्त तिच्यासाठी आणखीन काय काय करायचं एवढं सांगा, मी करेन. करावंच लागणार. करावंच लागणार. आणि याचे तोंड पाडून नाही करायचे, आनंदाने करायचे. कशी असं करायचंय, ते व्यवस्थित करायचे. अनु, काही दिवसांचा प्रश्न आहे. तुझा इगो ठेव ना थोडा बाजूला. काय इगो बाजूला ठेव ना. मी इगो बाजूला ठेव. सॉरी हा, माझा इगो हर्ट झालाय. हे बघा ना, काय आहे, आधीच माझं डोकं फिरलंय. शांत राहून बोलण्याचा प्रयत्न करतोय की नाही. मग नको माझं डोकं फिरूस, है ना. जे सांगतोय तेवढं कर, जमव तेवढं तरी. माझं बोलणं झालंच नाही यार.
काय नेहमी ऐकलंय ना तुमचं. तुम्ही सांगितलेलं कधी केलं नाहीये का कधी? माझ्याशी का भांडतेस तू? इकडे माझ्याकडे बघ. अरे बघ, डोळे उघड, डोळे. हा, बोलतोय ना मी. माझ्यावर चिडून काही होणार नाही अनु. काय झालंय बोल ना. काय बोलायचंय? काय म्हणाला, स्वतःचा इगो बाजूला ठेव. माझा इगो हर्ट झाला नाहीये, मी हर्ट झाले. ते शनायाचं ठीक आहे, हो ती बाहेरची आहे, तिला काय कळतंय, तिला काय माहिती आपल्या नात्यातलं. पण तुमचाही माझ्यावर विश्वास नाहीये का? इकडे बघा आता, तुम्ही तुमचा माझ्यावर विश्वास हवा ना. तुला कळतच नाही मी काय म्हणतोय. नाही, आता मला बोलायला सांगितलं ना, आता ऐका गपचूप. बाहेर तुम्ही माझ्या बाजूने बोलला का नाही? मला कसं वाटलं हे तुम्हाला कळत नाहीये का अविनाश? तुम्ही जेव्हा माझ्याशी असं वागलात तेव्हा मला कसं वाटलं असेल सगळ्यांसमोर तुम्ही जे मला बोललात ते. समजून घे ना, वेळ वेगळी होती. वेळ कायम वेगवेगळीच असते, पण बायको तीच असते ना, तीच आहे. अजून किती समजून घेऊ मी? अविनाश, मी खरी आहे हे तुम्हाला कुठेतरी आतही माहिती आहे की मी खरी आहे, मी सच्ची आहे, मी असं काहीही केलं नाही. तरी तुम्ही माझ्याशी असं वागलात, माझा अपमान केलात. माझ्या बाजूने सगळ्यांसमोर ठामपणे उभे नाही राहिलात तुम्ही मला बोलला त्याचा प्रॉब्लेम नाहीये, पण सगळ्यांसमोर तुम्ही माझी बाजू नाही घेतली का? आणि ह्याचं तुम्हाला काहीच नाही वाटत? माझ्याबद्दल काही वाटत नाही? सगळ्यांसमोर तर बोलताच तुम्ही माझ्या आई वडिलांना, पण त्या शनायासमोर माझ्या बाबांचा उद्धार बोलणार आहात का आता? बोला ना. बरं जाऊ दे, मीच जाते. नाही तू, मी जाणार तिकडे, जायचंय तिकडे. आता मी जाणार शनायाकडे, तिला सांगणार की माझी बायको बरोबर आहे, तू चुकलेली आहेस, तुला कळत नाही. माझ्या बायकोने काही केलं का सांगू दे ना मला, सांगू दे, होऊ दे 3-13, काय प्रॉब्लेम आहे? जाऊ दे, सगळं बरबाद होऊ दे ना. तू कशाला थांबवतेस आता मला? नाही, मला जाऊ दे, मला जाऊ दे, सांगितलं ना. तुम्ही गप्प बसा जरा. गप्प बसाल का? तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही म्हणाल ते सगळं करीन मी. माझ्या घरासाठी मी सगळं करायला तयार आहे. आजवर करत आले ना, यापुढेही करीन, सगळं सहन करीन. तुम्ही फक्त शांत व्हा प्लीज, प्लीज, प्लीज. अरे श्वास घेता येत नाही मला. सॉरी. इथं बस. ठीक आहे, पटलंय ना तुला? एवढं सोपं आहे मी जे बोलतोय ते. मार मार मला मार, माझे केस वर टकलं कर, मला सगळं कर, पण बाय माझे. पण पुढचे 7 दिवस ती शनाया घरात असेपर्यंत तोंडाला कुलूप लाव आणि गप्प बस. तिला त्रास होईल असं नको वागूस. जशी हल्ली मान, मला काही कळलं नाही. हो म्हण ना. हो हो हो. हा, बेसिक आहे, सोपं आहे. बाबू का कॉल करतोय? ए हॅलो, काय एवढ्या रात्री का कॉल केलायस मला? त्या दिवशी सांगितलं ना मला कॉल करू नकोस पुन्हा म्हणून. पोलिसांनी जर रेकॉर्ड काढलं ना तर तुझ्यामुळे मी मरेन. दिले ना त्या दिवशी पैसे, सगळे तोंडावर मारले ना तुझ्या. मग आता कशाला जीव चाललाय तुझा? मॅडम, ते सगळे पैसे मी जुगारमध्ये हारलो. मग मी काय करू? तू हरलायस ना पैसे, मग एवढ्या रात्री मला का फोन केलायस? मॅडम, मला अजून पैसे पाहिजेत, प्लीज मला पैसे द्या. माझ्याकडे पैसे नाहीयेत. त्या दिवशी तुझे सगळे पैसे दिलेत मी. आता फोन ठेव, आणि परत जर मला फोन केलास ना तर बघ तुझं काय करीन ते मी. मॅडम, मी अविनाश पाटकरच्या घराच्या बाहेर उभा आहे. तू इथे आलायस अविनाशच्या घराच्या बाहेर? इथे काय करतोयस तू? आणि मला माहिती आहे तुम्ही आतमध्ये येते. आत्ताच्या आत्ता इथून निघ. मॅडम, मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही.
त्यामुळे आत्ताच्या आत्ता बाहेर या. ठीक आहे मी खाली येते, पण तू तिथेच लपून राहा. कोणाला दिसलास ना तर मी लटकेन, कळलं ना? एक दिवस हा माणूस माझा जीव घेणार आहे. कसला आवाज येतोय हा? पाळण्याचा? वाऱ्याने पाळणा हलतोय की काय? कोण बाहेरचं आलं तर नसेल ना, की कोणी घरचं आहे? पण यावेळी कोण येईल? नाही पण आवाज तर येतोय. ए मूर्ख माणसं, डोकं घाण ठेवलेस का तू? इथे याची काय गरज होती तुला? कोणी बघितलं ना आपल्याला तर दोघंही जेलमध्ये जाऊ. आणि हे घे घे, ज्याच्यासाठी जीव चालला होता ना, घे. या सगळ्याची सवय आहे मला. तुम्ही तुमचं बघा. हे हे डोक्यावर पडलायस का तू? गन खाली घे. गन खाली घे, नाही तर याच गननी तुझा गेम करायला वेळ नाही लागणार हं मला. तुमचं सगळं सिक्रेट माहिती आहे मॅडम मला. त्याच्यामुळे तुमच्यासारखी सोन्याची अंडी देणारी कोंबडी मी अशी हातातून जाऊ देणार नाही. मी तुमच्यासाठी काम करेन, पण बदल्यात तुम्हाला पण माझ्यासाठी काम करावं लागेल. काय काम आहे तुझं? 5 लाख रुपये पाहिजे मला. नाही येत माझ्याकडे. उद्याच्या उद्या. नाही मिळणार.
ए! तू इथे काय करतोयस? मागे हो. तुला माझ्या घरचा पत्ता कसा मिळाला? म्हणजे प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. माझ्या घरचा पत्ता कसा मिळाला तुला? तू तू अवी अवी शनाय तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे, पण अनुप्रिया, अविनाश. नाही नाही, त्यांना काही नाही होणार, तू घाबरू नकोस. आई आई तू ठीक आहेस ना? मला खूप भीती वाटते. मी ठीक आहे बाळा. काय प्रकार आहे हा सगळा? कोण होता हा माणूस? इथे का आला होता? सांगणार आहात का आता सगळं? ते वहिनी, अहो हो, तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे, पण पळून गेला तो. पळून गेला? पण मला कळत नाही की त्या माणसाला आपल्या घरचा पत्ता कसा मिळाला. हो, तोच आहे ज्यांनी जेकी सरांवर हल्ला केला होता, तो शूटर. काय? हो. अनुप्रियाने बाबूला ओळखलंय. हे सगळं मीच केलंय हे सगळ्यांना कळलं तर